गुड मॉर्निंग स्टुडंट्स. सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलं की युजेबिलिटी टेस्टिंग मीन्स व्हॉट, त्याचे कोणकोणते कंपोनंट्स आहेत त्याचा आपण इन डिटेल्ड स्टडी केलेला आहे. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत कॉम्पॅबिलिटी टेस्टिंग मीन्स व्हॉट. ओके, compatibility testing is a non-functional testing conducted on the application to evaluate applications compatibility within different environments. ओके, म्हणजेच काय, हा सुद्धा सॉफ्टवेअर टेस्टिंगचा एक टाईप असणार आहे, जो काय असणार आहे नॉन फंक्शनल टेस्टिंग आहे. ओके, जे काही आपण ॲप्लिकेशन्स बनवतो त्या ॲप्लिकेशन्सची कॉम्पॅबिलिटी टेस्ट करणे, फाइंड आउट करणे, और यू कॅन से आपण जर एखादं ॲप्लिकेशन बनवले किंवा सॉफ्टवेअर बनवले त्याची कॉम्पॅबिलिटी इव्हॅल्युएट करण्यासाठी कॉम्पॅबिलिटी टेस्टिंग यूज केलं जातं. ओके, म्हणजेच कॉम्पॅबिलिटी टेस्टिंगमध्ये काय होतं, जे आपण ॲप्लिकेशन बनवलेलं आहे एकतर हे असणार आहे नॉन फंक्शनल टेस्टिंग असणार आहे, राईट. प्लस जे काही आपण ॲप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर बनवणार आहे त्याची कॉम्पॅबिलिटी टेस्ट करण्यासाठी, इव्हॅल्युएट करण्यासाठी काय केलं जातं, हे कॉम्पॅबिलिटी टेस्टिंग परफॉर्म केलं जातं. त्याचे दोन टाईप असतात. ओके, फर्स्ट वन असणार आहे फॉरवर्ड कॉम्पॅबिलिटी टेस्टिंग अँड दी नेक्स्ट वन असणार आहे बॅकवर्ड कॉम्पॅबिलिटी टेस्टिंग. आता फॉरवर्डमध्ये काय येतं आणि बॅकवर्डमध्ये काय येतं आपण बघणार आहोत. वन्स द ॲप्लिकेशन इज स्टेबल वी मूव्ड इट टू प्रोडक्शन. इट मे बी यूज्ड or accessed by multiple users on the different platforms, and they may face some compatibility issues. To avoid these issues, we do one round of compatibility testing. Okay, आपले जे काही नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स किंवा सॉफ्टवेअर असतील ते जर स्टेबल झाले, ते कंप्लीट झाले, तर आपण काय करतो, ते नेक्स्ट यूजसाठी आपण काय करतो, फॉरवर्ड करतो. ओके, प्रोडक्शनसाठी किंवा ते आपण काय करतो, पब्लिश करतो, जे काही सॉफ्टवेअर आपलं असेल किंवा वेब ॲप्लिकेशन असेल ते. ओके, मग जे काही नंबर ऑफ यूजर्स असणार आहेत ते काय करतात, ते ॲप्लिकेशन आपण जे काही काय केलं आहे, ब्रॉडकास्ट केलं आहे, ते काय करतात, ॲक्सेस करतात, यूज करतात नंबर ऑफ यूजर्स. ओके, डिफरंट प्लॅटफॉर्मवर ते काय करतात, यूज करतात. मग ते यूज करत असताना, ते ॲक्सेस करत असताना आपलं जे काही पर्टिक्युलर ॲप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर आहे तर काय होतं, त्याच्यामध्ये कॉम्पॅबिलिटी रिगार्डिंग इश्यूज क्रिएट होतात. ओके, सो ते इश्यूज तयार होऊ नयेत, ते अव्हॉइड करण्यासाठी काय केलं जातं, कॉम्पॅबिलिटी रिगार्डिंग जे काही इश्यूज आहेत ते तयार होऊ नयेत, जनरेट होऊ नयेत, त्याच्यासाठी काय केलं जातं, जे काही ॲप्लिकेशन आहेत ते पब्लिश करण्याआधी किंवा प्रोडक्शनसाठी पुढं फॉरवर्ड करण्याआधी काय केलं जातं, कॉम्पॅबिलिटी टेस्टिंग परफॉर्म केली जाते त्या ॲप्लिकेशनसाठी. ओके, सो कॉम्पॅबिलिटी टेस्टिंगचे दोन टाईप्स असणार आहेत. त्यातील फर्स्ट वन असणार आहे बॅकवर्ड कॉम्पॅबिलिटी टेस्टिंग अँड नेक्स्ट वन असणार आहे फॉरवर्ड कॉम्पॅबिलिटी टेस्टिंग. हे काय केले जातात, डिफरंट हार्डवेअरवर, डिफरंट ऑपरेटिंग सिस्टीमवर किंवा वेगवेगळे मोबाईल डिव्हायसेस आहेत त्याच्यावर काय केले जातात, यूज केले जातात. ओके, सो कॉम्पॅबिलिटी टेस्टिंग हा कोण असणार आहे, सॉफ्टवेअर टेस्टिंगचा टाईप असणार आहे, जो काही चेक करतो, जे काही आपलं सॉफ्टवेअर आहे, जे नंबर ऑफ व्हरायटीज ऑफ डिफरंट एन्व्हायरमेंट असणार आहेत त्याच्यावर काय होतं, रन होतो, त्यावेळी काय केलं जातं, कॉम्पॅबिलिटी टेस्टिंग परफॉर्म केली जाते. आता फॉरवर्ड आणि बॅकवर्ड कॉम्पॅबिलिटी टेस्टिंगमध्ये काय केलं जातं तर बघूया आपण. फॉरवर्ड कॉम्पॅबिलिटी टेस्टिंगमध्ये काय होतं तर इट इज टू व्हेरीफाय द बिहेवियर ऑफ डेव्हलप्ड हार्डवेअर और सॉफ्टवेअर विथ द न्यूअर व्हर्जन ऑफ द हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. ओके, म्हणजेच काय, आपण जे काही ॲप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर जे काही बनवलेले आहे, ओके, ते काय केलं जातं, जे काही आत्ता लेटेस्ट व्हर्जन असणार आहेत हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअरचे त्याच्यासोबत काय केलं जातं, व्हेरीफाय केलं जातं. ओके, कम्पेअर केलं जातं, इव्हॅल्युएट केलं जातं. हे कशामध्ये होतं, फॉरवर्ड कॉम्पॅबिलिटी टेस्टिंगमध्ये. सेम बॅकवर्डचं सुद्धा आहे, फक्त त्याच्यामध्ये काय केलं जातं, बॅकवर्ड म्हणजे काय, ओल्डर व्हर्जनसोबत कम्पेअर केलं जातं आणि फॉरवर्डमध्ये काय केलं जातं, जे काही आत्ता लेटेस्ट असणार आहे त्या व्हर्जनसोबत कम्पेअर केलं जातं. लक्षात येते. सो बॅकवर्ड कॉम्पॅबिलिटी टेस्टिंग इज टू व्हेरीफाय
द बिहेवियर ऑफ डेव्हलप्ड हार्डवेअर और सॉफ्टवेअर. आपण जे आत्ता डेव्हलप केलेलं सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर असणार आहे, जे काही ॲप्लिकेशन असणार आहे, ते काय केलं जातं, टेस्ट केलं जातं. कोणासोबत, तर विथ द ओल्डर व्हर्जन ऑफ सॉफ्टवेअर और हार्डवेअर. त्याच्यासोबत काय केलं जातं, कम्पेअर केलं जातं, इव्हॅल्युएट केलं जातं. हे होतं बॅकवर्ड कॉम्पॅबिलिटी टेस्टिंगमध्ये. अँड फॉरवर्ड कॉम्पॅबिलिटी टेस्टिंगमध्ये काय होतं, जे काही डेव्हलप केलेलं हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर असणार आहे, ते काय केले जातं, जे काही आत्ता सध्याचे लेटेस्ट व्हर्जन असणार आहेत हार्डवेअर सॉफ्टवेअरचे, त्याच्यासोबत कम्पेअर केलं जातं. सो these are the two types of compatibility testing. Now next one is performance testing. याच्यावर 4 मार्क्ससाठी एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला गेला आहे खूप वेळा. सो हा पॉईंट लक्ष देऊन ऐका, इझी आहे. परफॉर्मन्स टेस्टिंग म्हणजे काय, त्याच्या नावावरूनच लक्षात येतं, एखाद्या सॉफ्टवेअरचा, एखाद्या ॲप्लिकेशनचा परफॉर्मन्स टेस्ट करणे, राईट. सो याच्यामध्ये कोणकोणते कंटेंट येतात, मग आता परफॉर्मन्स टेस्टिंग कसा डिसाईड करायचा एखाद्या ॲप्लिकेशनचा परफॉर्मन्स कसा आहे, तर काय केलं जातं, इट इज अ सॉफ्टवेअर टेस्टिंग प्रोसेस यूज्ड फॉर टेस्टिंग दी स्पीड, रिस्पॉन्स टाईम, स्टॅबिलिटी, रिलायबिलिटी, scalability and resource uses of a software application under particular workload. ओके, ते काय केलं जातं, जे काही आपलं सॉफ्टवेअर आपण बनवलेलं आहे किंवा ॲप्लिकेशन, तर परफॉर्मन्स टेस्टिंगमध्ये काय होतं, जे काही ॲप्लिकेशन असणार आहे, ओके, ते यूज करत असताना, ते इन वर्कलोड असताना काय केलं जातं, त्याचं जे काही स्पीड असणार आहे, त्याची स्टॅबिलिटी, त्याचं रिसोर्स युजेज, रिस्पॉन्स टाईम, ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या जातात, टेस्ट केल्या जातात. त्याच्यावरून त्याचा परफॉर्मन्स कसा आहे त्या ॲप्लिकेशनचा, तो डिसाईड केला जातो. सो परफॉर्मन्स टेस्टिंगचं मेन यूज काय असणार आहे, त्याचा मेन गोल काय असणार आहे, तर द मेन पर्पज ऑफ परफॉर्मन्स टेस्टिंग इज टू आयडेंटिफाय अँड इलिमिनेट द परफॉर्मन्स बॉटलनेक इन द सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन. जे काही सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन असणार आहे, ओके, आपण जे काही बिल्ड केलेलं सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन असणार आहे, त्याच्यामध्ये जर एखादा एरर क्रिएट झाला असेल, ओके, तर तो काय करणे, फाइंड आउट करणे, प्लस जो काही परफॉर्मन्स बॉटलनेक असणार आहे, बॉटलनेक मीन्स काय, इंटरप्ट, ओके, त्याच्यामध्ये जो काही अडथळा क्रिएट होणार आहे, एरर असणार आहे. सो परफॉर्मन्स टेस्टिंगमध्ये काय होतं, आयडेंटिफाय केलं जातं आणि त्याच्यानंतर काय केलं जातं, जो काही परफॉर्मन्स बॉटलनेक असणार आहे तो इलिमिनेट केला जातो त्या सॉफ्टवेअर ॲप्लिकेशनमधून. ज्याच्यासाठी आपण हे परफॉर्मन्स टेस्टिंग परफॉर्म करणार आहे, त्या ॲप्लिकेशनमध्ये असणारा परफॉर्मन्स बॉटलनेक फाइंड आउट केला जातो आणि त्याच्यानंतर तो काय केला जातो, इलिमिनेट केला जातो. इतकं सिम्पल आहे परफॉर्मन्स टेस्टिंग. सो the goal of performance testing is not to find out the bugs but to eliminate the performance bottlenecks. फक्त त्याच्यामध्ये असणारा बग फाइंड आउट करणे हे त्याचं मेन पर्पज नसणार आहे, तर त्याचा मेन गोल काय असणार आहे, तर ते इलिमिनेट करणे, जो काही बॉटलनेक असणार आहे तो इलिमिनेट करणे, हा काय असणार आहे, मेन गोल असणार आहे परफॉर्मन्स टेस्टिंगचा. ओके, आता त्याचे कोणकोणते टाईप्स आहेत, परफॉर्मन्स टेस्टिंगचे 4 टाईप्स आहेत. ओके, सो त्यातील फर्स्ट टाईप असणार आहे लोड टेस्टिंग. ओके, लोड टेस्टिंगमध्ये काय होतं, तर इट चेक्स द ॲप्लिकेशन्स ॲबिलिटी टू परफॉर्म अंडर अँटिसेप्टेड युजर लोड्स. ओके, द ऑब्जेक्टिव्ह इज टू आयडेंटिफाय परफॉर्मन्स बॉटलनेक बिफोर द सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन गोज लाईव्ह. जे काही आपलं ॲप्लिकेशन असणार आहे किंवा जे आपण सॉफ्टवेअर बनवलेलं असणार आहे, ते पुढं नेक्स्ट फॉरवर्ड करण्याआधी, ओके, ते पब्लिश करण्याआधी, लाईव्ह परफॉर्म करण्याआधी काय केलं जातं, त्याच्यामध्ये काही परफॉर्मन्स बॉटलनेक आहे का ते फाइंड आउट केलं जातं, आयडेंटिफाय केलं जातं आणि त्याच्यानंतर काय केलं जातं, ते इलिमिनेट केलं जातं. सो ते काय करतं, आयडेंटिफाय करतं परफॉर्मन्स बॉटलनेक. जे काही आपलं सॉफ्टवेअर आहे ते लाईव्ह जाण्याआधी काय करतं, टेस्ट करतं. हे कशामध्ये होतं, लोड टेस्टिंगमध्ये होतं. जो लोड टेस्टिंग कोणाचा टाईप असणार आहे, परफॉर्मन्स टेस्टिंगचा टाईप असणार आहे. नेक्स्ट वन असणार आहे स्ट्रेस टेस्टिंग. आता याच्यामध्ये काय होतं, तर इट इन्व्हॉल्व्स टेस्टिंग अँड ॲप्लिकेशन अंडर दी एक्स्ट्रीम वर्कलोड्स टू सी
how it handles high traffic or data processing. So the objective is to identify the breaking point of an application. म्हणजेच काय केलं जातं, स्ट्रेस टेस्टिंगमध्ये काय होतं, जे काही आपलं ॲप्लिकेशन असणार आहे किंवा एखादं सॉफ्टवेअर ते अंडर एक्स्ट्रीम वर्कलोड कसं हँडल होतं, त्याचं ते कसं वर्कलोड करतं, ओके, तो हाय ट्रॅफिक कसा कंट्रोल करतो किंवा डेटा प्रोसेसिंग कसं होतं, ह्या सगळ्या गोष्टी काय होतात, स्ट्रेस टेस्टिंगमध्ये इन्व्हॉल्ड होतात. सो ह्याचं मेन गोल काय असणार आहे, जे काही आपलं ॲप्लिकेशन असणार आहे त्याच्यामध्ये जो ब्रेकिंग पॉईंट असणार आहे त्या सॉफ्टवेअरचा किंवा त्या ॲप्लिकेशन जे आपण बिल्ड केलेलं आहे, तो ब्रेकिंग पॉईंट काय करतं, फाइंड आउट करतं, आयडेंटिफाय करतं. हे आहे स्ट्रेस टेस्टिंग. आता नेक्स्ट टाईप असणार आहे परफॉर्मन्स टेस्टिंगचं, तो कोणता असणार आहे तर एन्ड्युरन्स टेस्टिंग. आता याच्यामध्ये काय होतं तर इट इज डन टू मेक शुअर दॅट the software can handle the expected load over a long period of time. आपण जे काही ॲप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर बनवलेलं आहे तो लॉंग टर्मसाठी काय करेल, जे काही एक्सपेक्टेड लोड आहे तो हँडल करू शकतो. हे कुठं होतं, ते हँडल करू शकतो का हे चेक करतं, ओके, क्रॉस चेक करतं. जो काही आपण ॲप्लिकेशन बनवलेलं आहे ते लॉंग पिरियडसाठी काय जे काही एक्सपेक्टेड लोड आहे ते हँडल करू शकतो का, हे काय केले जातं, एन्ड्युरन्स टेस्टिंगमध्ये चेक केलं जातं, ओके. अँड द लास्ट टाईप ऑफ परफॉर्मन्स टेस्टिंग इज अ स्पाइक टेस्टिंग. म्हणजेच काय तर इट टेस्ट द सॉफ्टवेअर्स रिॲक्शन टू सडन लार्ज स्पाइक इन द लोड जनरेटेड बाय युजर्स, ओके. याच्यामध्ये काय होतं, युजरकडून जो काही लोड तयार झालेलं आहे, म्हणजे नंबर ऑफ युजर्स ते ॲप्लिकेशन्स यूज करणार ना, मग त्यावेळी तिथं काय अडथळा किंवा यू कॅन सी स्पाइक, ओके, तर त्यावेळी काय करतं, सॉफ्टवेअर्सची जे काही आपलं ॲप्लिकेशन आहे त्याची काय रिॲक्शन आहे त्याच्यावर फोकस करतो, ते कोण, स्पाइक टेस्टिंग. जे काही नंबर ऑफ युजर्स आहेत त्यांच्याकडून जर लोड तयार झाला, लोड जनरेट झाला, तर त्यावेळी काय त्या सॉफ्टवेअरची किंवा त्या पर्टिक्युलर ॲप्लिकेशनची रिॲक्शन असणार आहे, ओके. सो सडन लार्ज स्पाइक्स इन लोड जनरेटेड बाय युजर्स हे काय केलं जातं, स्पाइक टेस्टिंगमध्ये फोकस केलं जातं. अँड द लास्ट पॉईंट ऑफ टुडेज लेक्चर इज ॲडव्हान्टेजेस ऑफ परफॉर्मन्स टेस्टिंग. तर परफॉर्मन्स टेस्टिंगचे कोणकोणते ॲडव्हान्टेजेस आहेत. द फर्स्ट वन इज आयडेंटिफाय वीक पॉईंट्स इन दी आर्किटेक्चर. जे काही आपण डिझाईन केलेलं ॲप्लिकेशन आहे किंवा सॉफ्टवेअर आहे त्याच्यामधला वीक पॉईंट आहे तो काय करतो, फाइंड आउट करतो परफॉर्मन्स टेस्टिंग, ओके. नेक्स्ट काय करतो, डिटेक्ट द बग्स इन दी सॉफ्टवेअर दॅट कुड नॉट हॅव बीन आयडेंटिफाईड अदरवाईज, ओके. ते काय करतं, जे काही आपण ॲप्लिकेशन फाइंड आउट फॉर्म केलेलं आहे किंवा सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये जर बग्स असतील तर ते काय करतं, डिटेक्ट करतं, फाइंड आउट करतं. नेक्स्ट वन इज व्हेरीफाय द रिलायबिलिटी ऑफ द सिस्टीम. जी काही सिस्टीम आहे, ओके, सॉफ्टवेअर सिस्टीम, हार्डवेअर सिस्टीम, जे काही आपण बिल्ड केलेलं आहे ज्याच्यासाठी हे परफॉर्मन्स टेस्टिंग परफॉर्म करतोय त्याची रिलायबिलिटी काय केली जाते, व्हेरीफाय केली जाते. नेक्स्ट वन इज इट हेल्प्स टू ऑप्टिमाइज कस्टमर्स एक्सपिरियन्स. कस्टमरचा जो काही एक्सपिरियन्स आहे तो काय केला जातो, ऑप्टिमाइज करण्यासाठी परफॉर्मन्स टेस्टिंगची हेल्प होते. अँड द लास्ट ॲडव्हान्टेज इज इट हेल्प्स टू इन्श्युअर दॅट द सिस्टीम विल मीट परफॉर्मन्स क्रायटेरिया. ते काय टेस्ट करतं माहिती काय, ते शुअर करतं आहे की नाही ते बघतं. जे काही आपला परफॉर्मन्स क्रायटेरिया असणार आहे, आपण जे काही ॲप्लिकेशन असू दे किंवा सॉफ्टवेअर जे बनवलेलं आहे, ओके, ठराविक एक्सपेक्टेशन्स बनवलेलं आहे, त्याचा परफॉर्मन्स असा असला पाहिजे, ओके. सो जे काही आपलं एक्सपेक्टेड परफॉर्मन्स असणार आहे, जे काही आपण एक्सपेक्टेड केलेलं आहे त्या सॉफ्टवेअर किंवा ॲप्लिकेशनकडून, तसा परफॉर्मन्स आहे का, त्या परफॉर्मन्स क्रायटेरियामध्ये आपण जे ॲप्लिकेशन बनवलेलं आहे ते बसतं का, हे काय करतं, आयडेंटिफाय करतं, हे मेक शुअर करतं, खात्री करून घेतं की ज्या पर्पजसाठी आपण बनवलेलं आहे, जो त्याचा परफॉर्मन्स असला पाहिजे असं आपण एक एक्सपेक्टेशन्स ठेवलेले आहेत, त्या परफॉर्मन्स क्रायटेरियामध्ये हा आपला ॲप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर आहे तो सूट होतो का, हे काय केलं जातं, मेक शुअर केलं जातं. दीज आर दी ॲडव्हान्टेजेस ऑफ परफॉर्मन्स टेस्टिंग, ओके. परफॉर्मन्स टेस्टिंगवर 4 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जातो. सो परफॉर्मन्स टेस्टिंग म्हणजे ॲक्च्युली कशावर डिपेंड असतं तर ते
जे काही सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स असतील त्याचं स्पीड, रिलायबिलिटी, स्कॅबिलिटी, रिसोर्स युजेज ह्या सगळ्या कंटेंटवर काय असतं ते डिपेंड असतं. प्लस त्याचे 4 टाईप्स असणार आहेत आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस. एवढं लिहिलात की तुम्हाला 4 पैकी 4 मार्क्स मिळून जातात. ओके, थँक्यू.